एकूणच आपण बघितलं तर पूर्णपणे दादांचे जे तेवर आहेत ते बदललेले आपल्याला पाहायला मिळाले होते। सर्व लोकसभेच्या निकालानंतरचं चित्र आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दादा पूर्णपणे बदलले की काय, त्यांचा जो आक्रमकपणा आहे तो कुठेतरी कमी झाला की काय असं लोकांना वाटत होतं। गुलाबी ती थीमची यात्राही निघालेली होती आणि अशामध्येच आणखी एक प्रश्न पडतो की शरद पवारांवर टीका करणं कुठेतरी दादांनी टाळल्याचंही दिसून आलं। मग ही स्ट्रॅटेजी होती? पवार साहेबांचा नेहमीच दादांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आदर केला आहे। पवार साहेबांचे कार्यकर्ते अशा पद्धतीने दादांच्या विरुद्ध वागले तरी आम्ही शांत राहिलो। त्यातलं म्होरक्या होता रोहित पवार, त्यांनी जाणीवपूर्वक दादांना बदनाम करण्याकरता वेगवेगळे प्लॅन आखले। तुम्ही लोकसभेमध्ये बघा की बँक उघडी आहे, पैसे वाटप होत आहेत, आताही सांगितलं की स्ट्रॉंग रूममध्ये लोक गेलेत, आता प्रतिभा काकींना टेक्स्टाईलवर अडवल्या गेलं। इतक्या खालच्या पातळी, अगदी काय श्रीनिवास बापूंनी तर दादांनी मिशा काढून हिमालयात जावं ही भाषा केली। त्यांच्या वडिलांवर जितेंद्र आव्हाड ज्यावेळेस बोलले त्यावेळेस श्रीनिवास बापूंनी त्याला विरोध केला नाही। ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे होत असताना आमच्या मनातला कार्यकर्ता सुद्धा जागी होत होता की अरे दादा, ज्या टुकार लोकांची तुमच्यावर बोलण्याची ही नाही, तर तो कोल्हे बोलतायत तुमच्यावर, लंके बोलतायत तुमच्यावर, तो महबूब शेख बोलतोय तुमच्यावर, अशी लोक ज्यांची तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते ते तुमच्यावर बोलतायत। ठीक आहे, तुमच्या परिवारातला तुमच्या विरुद्ध कोणी बोलत असेल आम्ही शांत राहतो, पण तिसऱ्यात कोणी घरातला येऊन तुमच्यावर बोलत असेल ते आम्ही कसं शांत राहणार? आम्ही तरीही दादा आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची की कुठल्याही पद्धतीनं पवार साहेबांवर टीका करायची नाही, कारण शेवटी पवार साहेब हे देव माणूस, बाप माणूस आहे आमच्या राजकारणामधला। दादांच्या वडील स्थानी ते आहेत। त्याच्यामुळं मागच्या वेळेस काय झालं, चंद्रकांत दादा बारामतीला गेले, त्यांच्याकडून एक वक्तव्य झालं। मदत मोदीजी पुण्याला आले होते लोकसभेच्या वेळेस, त्यांच्याकडून भटकती आत्माचं वक्तव्य झालं। अमित शहाजी आले होते कोल्हापूरला, त्यांच्याकडून पवार साहेबांबद्दल, तर त्यावेळेस बारामतीकर थोडेसे भावनिक झाले आणि भावनिक साहजिक आहे, आम्हालाही ते काही पटलं नाही, दादाला पटलं नाही, दादांनी स्पष्टपणे सांगितलं। त्याच्यामुळे आम्ही तर पवार साहेबांवर सुरुवातीला टीका केली नव्हती, कोणी करायची हिंमत पण केली नाही। आमचे पवारसाहेब श्रद्धास्थान आहेत, ते आदरणीय आहेत आणि शेवटपर्यंत आमच्यासाठी ते वंदनीय राहतील। पण त्यांच्या पक्षातल्या सेकंड फळीतले, थर्ड फळीतले जितेंद्र आव्हाड काय काय, म्हणजे मर्दाची अवलाद हा शब्द जितेंद्र आव्हाडांनी काढावा। आणि काल जितेंद्र आव्हाडांनी चॅलेंज दिलं होतं का योगेंद्र पवार एका मताने निवडून येणार आणि मग अजित पवारांना राजकारण सोडावं लागणार। इतक्या खालच्या पातळीवर ते बोलल्यानंतर शेवटी आज काय जनता जनार्दनाने कौल दिला। म्हणजे ही लोक ज्यांची अवकात नसते त्यावेळेस अवकातीच्या पलीकडे जाऊन जेव्हा बोलतात तेव्हा आम्हालाही बोलावं वाटतं, पण तरी आम्ही अजितदादांच्या शब्दाला मानस दिला आणि साहेबांवर टीका करण्याचा प्रश्न येत नाही। उलट साहेबांकडून काळजी घेतली गेली, साहेबांच्या तुतारी गटाकडून, की जी सांगता सभा बारामतीला विधानसभेची झाली त्यामध्ये अजितदादांवर बोलू नये। अजितदादांवर जर कोणी चुकून बोललं असतं एखादं वाक्य की दादांनी बारामतीसाठी काय केलं, तर मात्र त्याचा इतका परिणाम झाला असता की 1,65,000 मागचं लीड पण तुटून आता नवीन विश्वविक्रम झाला असता अजितदादांच्या नावाने। त्याची काळजी मात्र साहेबांनी घेतली। पण जे सोपस्कार संस्कार आम्ही पाळले ते त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षित होतं, दुर्दैवानं ते झालं नाही। मात्र पवार साहेब हे सुरुवातपासून आदरणीय आहेत, होते आणि राहणार। आणि याच्यामध्ये जेव्हा बारामतीचा विषय येतो त्यावेळेला त्यांचेच पुतण्या त्यांच्या विरोधामध्ये उभे होते, युगेंद्र पवार, आणि त्यांच्यासाठी सर्व फिल्डिंग लावलेली होती, सर्व ताकद लावलेली होती ती शरद पवारांनी। प्रतिभा काकी सुद्धा नंतर प्रचारामध्ये उतरलेले